आज एक अभूतपूर्व यश आपल्या डोळ्यासमोर दिसतंय। माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर, ज्याला आपण प्रो इन्कम्बन्सी म्हणतो किंवा विश्वासदर्शक अशा पद्धतीचे निकाल या आपल्या या राज्यातल्या निवडणुकांमध्ये दिसत आहेत। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा तंबू उखाड़ दिया। ममता बॅनर्जी यांचा कुराज्य आणि त्यांच्या राज्यात होत असलेले नागरिकांवरचे अन्याय अत्याचार या सगळ्या विरोधात बंगालच्या समस्त जनतेने, मतदारांनी एक मोठं मॅन्डेट माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला दिलं आणि TMCचा तंबू उखाड़ दिया, या पद्धतीचं चित्र समोर येत आहे। आसाममध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आसामी नागरिकांचा, मतदारांचा विश्वास भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि तिकडचे मुख्यमंत्री हेमंता यांनी केलेल्या कार्यावर पुन्हा एकदा विश्वास जनतेने भारतीय जनता पक्षाला दाखवला। अभूतपूर्व यश आसाममध्ये मिळालं आहे। समोर चित्र स्पष्ट दिसतंय। पॉंडिचेरीमध्ये सुद्धा NDA पुन्हा सत्ता स्थापन करते, हे चित्र स्पष्ट दिसतंय आणि विरोधक नामोहरम जनतेने त्यांना नाकारलं, हे चित्र सुद्धा आपल्याला माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात NDAचा पॉंडिचेरीत दिसतंय। आपण बघितलंय केरळामध्ये सुद्धा सर्व निकाल समोर येतील, पण भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल। तामिळनाडूमध्ये सुद्धा DMKचा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्ष आणि NDA बरोबर उभा आहे, हे चित्र दिसतंय आणि याचा आनंदोत्सव हा पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही साजरा करतो आहोत।